आशियातली पहिली लोको पायलट रिटायर झाली आणि पूर्ण भारतीय रेल्वे हळहळली. महाराष्ट्राच्या लेकीची ही स्टोरी बघून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. 18 सप्टेंबरला राजधानी एक्सप्रेस सीएसटीला लागली आणि 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ती निवृत्त झाली. ही कहाणी आहे सुरेखा यादव यांची, जगातील पहिल्या महिला लोको पायलटची. 2 सप्टेंबर 1965 रोजी साताऱ्यात जन्मलेल्या सुरेखानं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा केलं. स्वप्न होतं शिक्षिका होण्याचं, पण नशिबानं वेगळाच ट्रॅक दाखवला. 1987 मध्ये मुंबई रेल्वे भरती मंडळाच्या मुलाखतीतून त्यांची निवड झाली आणि 1989 मध्ये त्या असिस्टंट ड्रायव्हर म्हणून रुजू झाल्या. 1996 मध्ये त्या गुड्स ड्रायव्हर झाल्या. 2000 मध्ये मोटर वुमन आणि 2010 मध्ये अवघड घाट विभाग हाताळत पहिल्या घाट ड्रायव्हर ठरल्या. लोकल ट्रेन पासून डेक्कन क्वीन, राजधानी, अगदी वंदे भारत एक्सप्रेस पर्यंत सुरेखानं प्रत्येक गाडीला आपल्या इच्छाशक्तीवर आणि धाडसावर पोहोचवलं. 2018 मध्ये दिल्लीहून वाराणसीला धावणाऱ्या वंदे भारतला चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या आणि त्यांनी इतिहास रचला. लोको पायलट विभाग पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी होती, पण तरीही सुरेखानं केवळ दरवाजा उघडला नाही, तर हजारो महिलांना नवी वाट दाखवली. आज भारतात जवळजवळ 1500 महिला लोको पायलट आहेत आणि यामागचं श्रेय सुरेखा यादव यांच्या धाडसाला जातं. म्हणूनच भारताच्या अभिमानाला आणि महाराष्ट्राच्या लेकीला संवाद सेतूचा मानाचा सलाम.